म्हणजे हा माझा वैयक्तिक अनुभव आहे साहेब. म्हणजे पुणे जिल्हा नियोजनासाठी जवळपास 2 वर्ष ही जी लोकप्रतिनिधी म्हणून जी कामं येतात ही कामं पालकमंत्र्यांकडे दिल्यानंतर आज 2 वर्ष झालीत ही कामं मंजूर होत नाहीत. आणि असं असताना ठराविक पक्षाच्या कार्यकर्त्यांना कामं दिली जातात आणि मग हा मनात प्रश्न निर्माण होतो. मग लोकनियुक्त प्रतिनिधी एका बाजूला राहतात आणि ठराविक पक्षाच्या कार्यकर्त्यांना थेट कामं दिली जातात. जर असं व्हायला लागलं तर हे एकूण व्यवस्थेवरचाच विश्वास लोकांचा उडायला लागेल. हो, लोकांचा उडायला लागेल हे तुम्ही फार मॉडरेट विधान केलं. लोकांचा विश्वासच कमी झालेला आहे आता आणि सगळे हे गृहीत धरतात की यानं काम आणलं तर ह्याचा कॉन्ट्रॅक्टर ह्यानेच ठरवायचा आणि ह्याचं शेअरिंग यानेच करायचं. मध्ये मी मुलुंडच्या भागातल्या एका कॉन्ट्रॅक्टर एका ठिकाणी कार्यक्रमात त्याच्या पत्नी आमच्या पक्षाच्या कार्यकर्त्या आहेत म्हणून सहज विचारलं तर त्याने सांगितलं, साहेब विचारू नका, बिलिंगच्या आधी आम्हाला 20% खर्च करावे लागतात, बिलाच्या नंतर 20% खर्च करावे लागतात, 40%चा कट असतो म्हटले. मी डोक्यालाच हात लावला. म्हणजे ह्या शहरातल्या कामांच्यासाठी म्हणजे हे खरं का खोटं पण लोक बोलायला लागलेली आहेत. आणि जर एवढ्या प्रचंड प्रमाणात पैसे काढायचं काम वेगवेगळ्या स्तरावर होत असेल तर सामान्य लोक फार नाराज असतात आणि मग लोक म्हणतात जाऊ दे कशाला आपलं काम करू, विषय संपू. त्यामुळं तुमच्यासारखे लोकप्रतिनिधी हे लोकसभेत उत्तम कामगिरी करतात. लोकांच्यात जाऊन लोकांचे प्रश्न, मी तुमची भाषणं इतक्या वेळा बघितलेली आहेत, एवढं उत्तम वक्तृत्व, इतके उत्तम प्रश्न, बैलगाडा प्रश्न तुमच्या भागातला तुम्ही मांडला, त्याला न्याय तुम्हीच मिळवून दिला. तुमच्या भागात एवढी प्रचंड लोक बैलगाड्यासाठी हे आहेत, वेडे होतात लोक, त्याला न्याय कुणी दिला? तुम्ही दिला. मला आजही तो क्षण आठवतो, तुम्ही बैलगाड्याच्या घोड्यावर उभं राहून बैलगाडा शर्यतीची सुरुवात करून दिली. तर अशी कामं तुमच्यासारख्यांनी केली तर तुम्ही परत ज्यावेळी मतदारसंघात येतात त्यावेळी तुम्ही सुचवलेली कामं ही कोणीतरी दुसरीच लोक करतात आणि तुम्ही सुचवलेल्या कामांना न्याय मिळत नाही. आता उदाहरणार्थ तुमच्याकडे तुम्ही चाकण वगैरे परिसरातल्या ट्रॅफिकसाठी मोठं काम केलं. बरोबर. मला वाटत नाही की कुठल्याही राज्यातल्या खासदारांनी एवढं ट्रॅफिक कंजेशन सुटावं म्हणून प्लॅन करणं, हे करणं. त्यासाठी मला आठवतं आपलं सरकार 2.5 वर्ष होतं त्यावेळी बरीच मेहनत तुम्ही घेतली आणि प्रचंड त्यात काम झालं. तर हे असं काम करताना बाकीच्या सगळ्या गोष्टींकडे आपण कधी बघतही नाही. म्हणजे आज त्या संदर्भात साहेब अशी अडचण आहे की एक उदाहरण द्यायचं झालं तर शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये नॅशनल हायवेच्या माध्यमातून तब्बल 30,000 कोटी रुपयाचा निधी आला आहे. पण NHAI आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांची GST एक्झेम्पशनसाठी एक बैठक होणं बाकी आहे आणि ही बैठक होत नाही आहे. म्हणजे जेव्हा बातम्यांमधून आपण बघतो की माननीय मुख्यमंत्री खूप कार्यबाहुल्य आहे पण अनेक ठिकाणी आपण त्यांना बघतो आणि असं असताना NHAIचे जे महाराष्ट्रातले सगळे फ्लायओव्हर्स होणार आहेत ते फ्लायओव्हर्स त्याच्यावरच्या GST एक्झेम्पशनसाठी माननीय गडकरी साहेब आणि माननीय मुख्यमंत्री महोदय यांची बैठक होत नाही. म्हणून आज जवळपास अप्रूव्हल झालेली कामं ही गेली 6 ते 8 महिने अडलेली आहेत. अरे बापरे. ही फॅक्ट जेव्हा समोर येते तेव्हा खरोखर असं वाटतं की ज्या पद्धतीने आपण काम करतो किंवा मगाशी तुम्ही बैलगाड्याचा जो उल्लेख केलात यामध्ये बैलगाडा शर्यत ही केवळ नाद न राहता ते जागतिक पर्यटनाची एक जागा व्हावी यासाठी मॉडेल बैलगाडा घाट हा करण्यात यावा ही मागणी 2 वर्षापूर्वी पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना केलेली आहे. अजूनही त्या संदर्भात कार्यवाही होत नाही.